गेल्या 8 दिवसापासून व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे कोल्हापुरातील शिवभोजन थाळीच्या केंद्र चालकांना आपली शिवभोजन केंद्र बंद ठेवण्याची वेळ आहे ती आलेली आहे। काही जणांकडे आजच्या दिवस पुरेल इतकाच गॅस आहे तो शिल्लक आहे आणि त्यामुळे जर गॅस लवकरात लवकर उपलब्ध झाला नाही तर ही जी काही चालू शिवभोजन केंद्र आहेत ती देखील बंद ठेवण्याची वेळ या सगळ्या व्यावसायिकांवर येणार आहे। खरं तर एका बाजूला 8 ते 9 महिन्यांचं अनुदान आहे ते थकलेलं आहे आणि त्यातच आता हे सगळं गॅस टंचाईचं संकट या सगळ्या शिवभोजन केंद्र चालकांवर आलेलं आहे। त्यामुळे दुहेरी संकट एक प्रकारे या सगळ्या शिवभोजन केंद्र चालकांवर आले असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे आता गॅस संपल्यानंतर करायचं काय असा प्रश्न आहे तो या सगळ्यांसमोर आहे। आज शिल्लक असणारा गॅस कसा बसा ही मंडळी वापरताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आज हा सगळा गॅस संपल्यानंतर उद्यापासून काय करायचं हा देखील एक प्रश्न या सगळ्यांसमोर आपल्याला उभा ठाकल्याचं बघायला मिळते। आपल्यासोबत इथले शिवभोजन केंद्राचे चालक आहेत, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे, काय नेमकी परिस्थिती आपण जाणून घेऊया। काय सांगाल? खरं तर कोल्हापुरातील काही शिवभोजन केंद्र आता बंद अवस्थेत दिसत आहेत, काय परिस्थिती आहे तुमची? शिवभोजन चालकांच्याकडे प्रथम सांगतो की त्यांच्याकडे आता गॅस नाही आहेत, एक 5 ते 6 शिवभोजन आता बंद आहेत आणि आमची परिस्थिती, माझी स्वतःची वेळ अशी आहे की माझ्याकडे आता 2 ते 3 किलो गॅस त्यातनं आहे। आजच्या दिवस मी जेवण करतोय, माझी जागा पण अपुरी असल्यामुळे आम्ही चूल घालायची कुठं हा प्रश्न आम्ही 3 ते 4 दिवस आम्ही कलेक्टर ऑफिसला तेच विनवणी करावलं। माझीच नाही, बऱ्याच लोकांच्या जागा अपुऱ्या आहेत, ती चूल घालणार कुठं? तर माझा आता एक 2 ते 3 किलो गॅस आहे, तो संपला की मला बंद केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही साहेब उद्या, अशी अवस्था झालेली आहे आमची। अजून कलेक्टर ऑफिसकडून आम्हाला रिप्लाय आला नाही, ते म्हणतात वरती कळवलं आहे तर अजून काय आम्हाला रिप्लाय मिळालेला नाही। आमची अवस्था फार दयनीय झालेली आहे आता या शिवभोजन चालकांची। 4 ते 5 शिवभोजन केंद्र आता ऑलरेडी बंद आहेत, जर आता लवकरात लवकर मिळालं नाही तर किती लोकांना अजून फटका आहे सगळ्याचा बसू शकतो? आता कोल्हापुरात आहेत एवढी, त्यापैकी आता ग्रामीणमध्ये एक 3-4 बंदच पडलेले आहेत, ते कोल्हापूर शहरातले एक 3-4 आहेत, असं मिळून आता हळूहळू एक बंद करणार। आता नाही गॅस मिळाला तर बंद करावं लागणार साहेब। एक तर पैशाकडनं आम्ही पाक मिळलोय आणि आता ही दुसरी आमच्यासमोर आलेलं संकट आलेलं आहे, तर शासनाने ही जी जबाबदारी घ्यावी। का शासन घेत नाही जबाबदारी? ही शासनाचं काम आहे, हे शासनाचं आहे। आम्ही बोर्डावर देखील म्हणलेलं आहे शासन मान्य सरकारचं आहे, सरकारने घ्यायला पाहिजे जबाबदारी। शिवभोजन चालकांना आपत्तीमध्ये समाविष्ट करून व्यावसायिक गॅस पुरवठा करावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे, मात्र अजूनही त्याकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही असं दिसतंय। शिवभोजन हे शासनाच्या अखत्यारीखाली येते। आम्ही मागणी केलेलं आहे कमर्शियल गॅस आम्हाला टाक्या द्या, कमर्शियल द्यायला अजून सरकार तयार नाही आहे। आम्हाला सरकारनं द्यायला पाहिजे, त्यांचं कर्तव्य आहे आम्हाला देणं आणि गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांनी घ्यावा। नक्कीच, तर पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या शिवभोजन केंद्र चालकांची परिस्थिती आहे। खरं तर कोल्हापुरातील 5 ते 6 शिवभोजन केंद्र आता बंद अवस्थेत आहेत आणि जे काही सुरू आहेत त्यांच्याकडे आज किंवा उद्या पुरेल इतकाच सगळा गॅस साठा आहे तो शिल्लक आहे आणि संपल्यानंतर ह्या सगळ्या शिवभोजन केंद्रांना देखील कुलूप लावण्याची वेळ या सगळ्या व्यावसायिकांवर येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर व्यावसायिक गॅस पुरवठा किमान या शिवभोजन केंद्र चालकांना तरी उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची मागणी आता कोल्हापुरातून होताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।